नामाचा दुसरा प्रकार आहे विशेष नाम. सामान्य नाम पाहिलं आपण, त्याच्यानंतर विशेष नाम. यामध्येच याची व्याख्या अंतर्भूत आहे. विशेष म्हणजे एखाद्या विशिष्ट वस्तू, प्राणी, पदार्थ यांना आपण खास नावं ठेवलेली आहे, नाव दिलेलं आहे. आणि ज्या नावाने त्या जातीचा बोध होत नसून तर जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, पर्टिक्युलर एका व्यक्तीचा, एखाद्या प्राण्याचा किंवा एखाद्या वस्तूचा बोध होतो, त्याच्यावरून त्याला विशेष नाम असं म्हणतात. राम हे कोणालाही म्हणत नाही, त्या विशिष्ट व्यक्तीला आपण नाव दिलेले राम. हरी, हरी हे दिलेलं नाव आहे. त्याचबरोबर आशा, हिमालय, गंगा, भारत ही सर्व विशेष नामं आहेत. म्हणजे ठेवलेली नावे, तुमचं, माझं, आपलं सर्वांचं जे नाव नोंदवतं, आपल्याला ठेवतो आपण, लिखित स्वरूपात असतं, ती सगळे नाव असतात. सामान्य नाम हे जातीवाचक असतं, परंतु विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं. तुमचे स्वतःचे नाव केवळ खुणेकरता ठेवलेले असते. राम इकडे ये म्हटलं की तो रामच इकडे येणार आहे, रमेश येणार नाही आहे. परंतु सामान्य नाम हे त्या जातीतील सर्व वस्तूत असलेल्या सामान्यपणाला दिलेलं असतं. तलवार, तलवार म्हणजे काय? सामान्य. कुठली लोखंडाची असेल, चांदीची असेल, गंजलेली असेल किंवा कुठलीही असेल, ही तलवार ही एक विशिष्ट जात समजून ती लहान मोठी अशी होऊ शकते. जे सामान्य नाम हे त्या जातीतील सर्व वस्तूंना लागू पडते. तलवार म्हटली की तलवार लागू पडते. विशेष नाम फक्त एकट्याला लागू पडते आणि म्हणून ते विशेष नाम आहे. उदाहरणार्थ नद्यांना आपण नावं ठेवलेली आहेत, गंगा, यमुना, सिंधू, सरस्वती. पर्वताला नावं ठेवलेली आहेत, सह्याद्री, हिमालय, सातपुडा, अरवली. मुलांना नावं ठेवली आहेत आपले, आहे की नाही? अक्षर, स्वाती, हिमांशू, लक्ष्मण, सीता अशा मुलींची नावं आहेत. मधुरिमा, स्वागता, नाही का? तारा, आशा, नलिनी. शहरांनासुद्धा आपण नावं ठेवलेली आहेत. अहिल्यानगर, पुणे, मुंबई, दिल्ली. अशा प्रकारे ही विशेष नामं, पर्टिक्युलर एखाद्या प्राणी, वस्तू, पदार्थ यांना ठेवलेले नाव म्हणजे विशेष नाम. असेच शेवटचा भाववाचक नाम पाहण्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल.